कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, अरे आभाळाए भळे हिला कुणी दिले मन. कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, अरे आभाळाए भळे. त्याचबरोबर HSC परीक्षेचा निकाल पाहिला तर तोही उत्तम आहे. तिन्ही फॅकल्टीचे काम उत्कृष्ट चालू आहे. सायन्सचा निकाल 100% आहे, आर्ट्सचा निकाल 100% आहे आणि कॉमर्सचा निकाल 96.56% आहे. एकंदरीत हा जर आपण निकाल बघितला ज्युनियर कॉलेजचा तर तो 97.67% इतका. शासकीय चित्रकला स्पर्धेचा निकाल 100% आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थी मागे नाहीत. NMMS परीक्षेत 5 विद्यार्थी आणि सारथीसाठी 24 विद्यार्थी स्कॉलरशिप प्राप्त झालेले आहेत. इन्स्पायर अवॉर्डसाठी 3 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 5वी स्कॉलरशिपमध्ये 9 विद्यार्थी आणि 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये 10 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. RTS परीक्षेत 1 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला. फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, राखी बनवणे, विविध कला गुणदर्शन, पाककला, कौशल्य विकास कार्यक्रम, वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम वर्षभर चालू असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी भाषण द्यायला मला उभाच नाहीये की तुमच्या बरोबर माझे सगळे सहकारी आणि व्यासपीठ ते कर्मवीरांच्या विचारांचा जागर आणि कर्मवीरांचं वेगळेपण या विषयावर फक्त मोजून 25 ते 30 मिनिटं आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. मराठी नवरत्नांची खान, हा राकट देश देश मराठी नवरत्नांची खान, इथेच झिजले शिक्षणासाठी कर्मवीर आमचे महान, इथेच झिजले समाजासाठी सनस कुटुंबीय आमचे महान, सनस कुटुंबीय आमचे महान. जयंतीच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत आदरणीय कर्मवीरांना आणि आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आपल्याला लाभलेले ते आदरणीय चंद्रशेखर दादा पोकळे. या तुम्हा सगळ्यांवर आमच्यावर सगळ्यांवर एक ऋण ज्या कुटुंबियांचं आहे ते सनस कुटुंबीय. विद्यार्थी मित्रांनो, अण्णा ज्यावेळी ससून रुग्णालयामध्ये होते त्यावेळेस त्यांची सगळी देखभाल हे बापूसाहेब सनस यांचं कुटुंबीय हे सगळी देखभाल करत होते. इव्हन 1959 ला अण्णा गेले बाबा. 1958 ला रेडिओवरच आता बघा बरेच जण तुम्ही युट्यूबला जर टाकलं तर अण्णांचा आवाज सचिन दादा ऐकायला मिळतो. तो अण्णांचा आवाज सनस बांगल्यावर रेकॉर्ड करण्यात आलाय पुणे आकाशवाणीनं आणि तेही योगदान सनस परिवारांचं योगदान आहे. इथंच ते थांबत नाहीये तर मी भरत भाऊंना 2 दिवसांपासून मी चर्चा करत होतो. 14 एकर 10 गुंठ क्षेत्र रयत शिक्षण संस्थेला बापूसाहेब सनस परिवारांना या निमित्तानं दिलं. आज जर त्याची किंमतीचा विचार केला तर करोडो रुपयांमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये 100 CR पुढं ती रक्कम जाईल. एवढं मोठं योगदान ज्या परिवारानं दिलं तो खऱ्या अर्थानं बापूसाहेब सनस परिवार. आणि आज कर्मवीरांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या, या विद्यालयाच्या मार्गदर्शिका नव्हे तर तमाम या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण रयत सेवकांना मार्गदर्शन करणाऱ्या जनरल बॉडी सदस्या विभावरीताई सनस यांचाही एक वाटा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना योगदान पाहायला मिळतं.
टाळ्या वाजून आज ते उपस्थित नाहीये, पण आपण टाळ्या वाजून निर्माण व्हायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 14 फेब्रुवारी 1914 दिवस होता. गोष्ट आवडते ना सगळ्यांना? 14 फेब्रुवारी 1914 दिवस होता आणि त्याच दिवशी 14 फेब्रुवारी 1914 हा दिवस मी सांगत असताना आपला देश किती साली स्वतंत्र झाला? 1947च्या पूर्वीची घटना सांगतोय, स्वातंत्र्यापूर्वीची घटना सांगतोय. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं संस्थान होतं आणि तिथं 2 पुतळे होते, अलेक्झांड्रा आणि राजे एडवर्ड यांचा पुतळा होता. कुणीतरी त्या पुतळ्याला डांबर फासलं आणि ते डांबर फासल्यानंतर ब्रिटिश संसदेमध्ये त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिश संसदेमध्ये कडून फतवा आला की हे डांबर कोणी फासले त्याचा शोध घ्या आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि मग कोल्हापूर मधल्याच काही मंडळींनी हे कृत्य केलं होतं आणि मग काहींना वाटलं अरे अण्णासाहेब लठ्ठे नावाच्या सद्गृहस्थांनी हे कृत्य केलंय, परंतु त्यांच्या विरोधात बोलायला कोणच तयार नव्हतं, दाद द्यायला त्यांना सांगायला कोण तयार नव्हतं की हे यांनी केलेले. ऍक्च्युअली त्यांनी ती कृती केली होती का नव्हती हा भाग बाजूला होता, पण पोलिसांना त्या माणसाला खऱ्या अर्थानं गुंतवायचं होतं त्या जेलमध्ये. आणि मग त्यांनी एका युवकाला सातारावरून बोलवलं. 27 वर्षांचा तो युवक होता, तो कोल्हापूरमध्ये आला आणि कोल्हापूरमध्ये आल्याच्या नंतर त्या युवकाला सांगितलं की तुम्हाला एक साक्ष द्यायची. त्या युवकाने त्या सांगितलं की मरण आलं तरी बेहत्तर, पण मी खोटी साक्ष देणार नाही, कारण त्या व्यक्तीने ती कृती केली का नाही हे मला माहित नाही, मी सांगणार नाही, मी याविषयी बोलणार नाही. त्या युवकावरच आरोप करण्यात आला आणि प्रिंटिंग प्रेस जाळण्याच्या आरोपाखाली त्या युवकाला कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. नुसतं डांबण्यात आलं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्या युवकाला हंटरनं फोडायला सुरुवात केली. त्या युवकाचा हात बांधलं गेलं आणि त्या युवकाच्या हात वर बांधल्यानंतर एक पोलीस, फर्नांडिस नावाचा एक पोलीस अधिकारी होता, तो सपासप हंटरचं फटके मारायला सुरुवात केली आणि रक्तबंबाळ झाला. तो युवक करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला. तो थकल्यानंतर पुन्हा दुसरा पोलीस, पुन्हा रक्तबंबाळ. त्या युवकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी आता कसल्याही परिस्थितीत जिवंत राहू शकणार नाही, कारण या पोलिसांचे फटके त्याला सहन होणार त्या युवकाला. आणि त्यानं शेजारी पहाट झाली होती, शेजारी एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि विहिरीमध्ये उडी मारल्याच्या नंतर त्या विहिरीमध्ये गाळा होता विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्या विहिरीमध्ये उडी मारल्याच्या नंतर ते गाळात रुतला गेला तो युवक आणि वाचला. पोलिसांनी पुन्हा आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आणि सांगितलं अरे पुन्हा याला आपण, आणि पुन्हा रक्तबंबाळ करेपर्यंत त्या युवकाला मारहाण सुरू झाली. त्या युवकाने पुन्हा दुसऱ्यांदा विचार केला, समोर काच होती, ती काच अशी फोडली, कचकच बारीक मुक्ता केला, रॉकेल घेतलं आणि ती काच त्या रॉकेल मध्ये टाकली आणि ग्लासवर ती काच पाणी पिलं, रॉकेल पिलं. आता त्या युवकाला वाटलं की मरेल, पण तरीही तो युवक जिवंत राहिला. आणि मग त्यांना निर्णय घेतला की काही जरी झालं तरी माझा जन्म हा भेडपणासाठी झालेला नाहीये, तर मला काहीतरी चांगलं करून दाखवायचंय म्हणून झालेला आहे. आणि त्या तरुणानं ठरवलं आता इथून पुढं मी एकदा हे आत्महत्याचा विचार करणार नाही. पोलिसांनी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले होते, कोणताही पुरावा त्या युवकाच्या विरुद्ध त्यांना मिळाला नाही आणि त्या युवकाला निर्दोष मुक्तता करावी लागली. तो युवक कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर आला. त्याची आई त्या युवकाला न्यायला आलेली होती आणि आईनं समोर बघितलं, दोघांची गळाभेट झाली. पोलीस पाठीमागून बघत होते. पोलिसांनी डाव रचला होता, त्या युवकाला दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं होतं. तोपर्यंत त्या युवकानं रेल्वेच्या पाठीमागून उडी मारली आणि तड तो दुधगावला गेला. आणि दुधगावला गेल्याच्या नंतर तिथं त्यानं दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि त्याच पुढं रयत शिक्षण संस्थेमध्ये रूपांतर झालं. तो युवक दुसरा तिसरा कोणी नाही, ते कर्मवीर भाऊराव पाटील. अण्णांनी हा सगळा सहन केलंय हेच विद्यार्थ्यांना माहित नाही परदेशमध्ये. आणि म्हणून आपल्याला अण्णांच्या जीवनावरच्या अशा घटनांचा शोध घेतला पाहिजे की त्या आपल्याला सुद्धा प्रेरणादायी आहेत. आता अण्णांचं वेगळे पण सांगताना दादा मी आवर्जून 2 गोष्टींचा उल्लेख करेन. अण्णांचा जन्म किती साली झाला सांगा मला, आता मी बक्षीस देणार. मॅडम हे तुमच्याकडे ठेवा. हा सांग रे बाळा तू. हा 1887 साली बरोबर. दिवस मिनिटचा जन्मदिवस 22 सांगत असताना अण्णांचा जन्मदिवस 22 सप्टेंबर हा भूगोलामध्ये नव्हे तर जगामध्ये
जागतिक यादीमध्ये हा दिवस 12 तास रात्र आणि 12 तास दिवस या समानतेच्या दिवशी अण्णांचा जन्म झाला आणि आयुष्यभर समानता प्रस्थापित करण्यासाठी कर्मवीरांना दर पडले. हे कर्मवीर अण्णांचं वेगळेपण आहे विद्यार्थी. आणखी भाग विचार करत असताना आपण थोडं पुढे जर गेलो तर अण्णांचा मृत्यू, साध्या प्रश्नांना नको बक्षीस, अण्णांचा मृत्यू 1959 साली, बरोबर. महाराष्ट्र राज्य कधी निर्माण झालं? 1907. विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या इथं बसलेले शिक्षक बंधू आणि भगिनींना मला या निमित्तानं सांगायचंय की महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली. त्याच्या अगोदर अण्णांनी वर्तले 1 वर्ष महाराष्ट्रामध्ये कोणतंही शैक्षणिक धोरण नव्हतं, कोणतंही शैक्षणिक धोरण नव्हतं. देश 1947 ला आपला स्वतंत्र झाला आणि त्याच्या अगोदर कविता मॅडम 50 वर्ष कर्मवीर अण्णा महाराष्ट्रामध्ये काम करत होते आणि म्हणून शिक्षण कार्याला 1907 पासून 1959 पर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये ठोस शैक्षणिक धोरण नसताना 1938 साली 574 शाळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत्या. ही सोपी गोष्ट नाही. आपण एक साधा प्रश्न विचारतो की क्रांतिकारकांचा जिल्हा कोणता आणि लगेच मुलं उत्तर देतात. काय देतात? क्रांतिकारकांचा जिल्हा कोणता? सातारा. सातारा माणसाला. कारण कर्मवीर अण्णांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्याच्यामधून फक्त सुसंस्कारित नागरिक नव्हे तर देशभक्त तयार झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने एक नवी क्रांती घडवली. हे आंबेडकरांच्या चळवळीला कार्यकर्ते कोणी पुरवले? अण्णांनी पुरवले. भास्कर सर, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करायला पाहिजे. आणि म्हणून आज अण्णांची जयंती साजरी करत असताना याच्यावर महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रित येऊन एकाच महापुरुषाची जयंती साजरी करतात. ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी जात नाही, पात नाही, धर्म नाही, सचिन दादा काही नाही, फक्त अण्णा एवढे एकमेव. समोर 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 बघ. अरे तो क्लासमेट आहे मला म्हणून मी बोलतो. विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचं वेगळेपण सांगताना तुम्ही हे सगळं सांगायचंय घरी, या सगळ्यावर चर्चा करायची आपल्याला. रयत शिक्षण संस्थेचं योगदान सांगायचंय, अण्णांचं वेगळेपण सांगायचंय. तुम्हाला आणखी एक बाब मी सांग. रयत शिक्षण संस्थेची स्थापना किती झाली आहे? त्याला एक पेन नंतर घेऊन जाणार. बरं ये दादा 1919 ला देश स्वतंत्र झालेला नव्हता. त्यावेळेस रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि रयत शिक्षण संस्थेचा आदर्श घेऊन अनेक महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था तयार झाल्या आणि म्हणून शैक्षणिक कार्य व्यापक होऊ शकलं. त्याच्यामध्ये विदर्भामधली पंजाबराव देशमुखांची संस्था 1932 ला स्थापन झाली. पीपल एज्युकेशन सोसायटीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1945 ला स्थापन झाली. स्वामी शिक्षण संस्था बापूजी साळुंखेंची 1954 ला स्थापन झाली. मामासाहेब जगदाळेंची सुद्धा नंतर, गोविंदभाई श्रॉफांची सरस्वती भुवन नंतर. या सगळ्या शिक्षण संस्था या नंतर तयार झाल्या आणि त्याची गंगोत्री रयत शिक्षण संस्था. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही रयत शिक्षण संस्थेचं महत्व सांगत होते. रयत शिक्षण संस्थेचं महत्व सांगताना मी तुम्हाला सांगेन, आत्ता रयत शिक्षण संस्थेच्या प्रवाहामध्ये झाला 1 कोटी लोक. कसं सांगतो तुम्हाला हिशोब, सगळ्यांनी हिशोब ध्यानात ठेवा. 4.5 लाख विद्यार्थी असतात. 1000 खेडेगावांपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या भागशाळांमध्ये ते सगळे धावायचे. 1000 गावं, 4.5 लाख विद्यार्थी. दरवर्षी हे विद्यार्थी बाहेर पडतात. त्यांची संख्या 1 लाख आणि या सगळ्यांच्या अटॅक मध्ये एका कुटुंबामध्ये 10 माणसं धरावं. प्लस आपले स्कूल कमिटीचे सगळे मेंबर, रयत सेवा
17,500 खंडागळे सर आणि रयतचे जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे मी त्याच्यामध्ये तुम्हाला इथं गाडी घेऊन येणारा जो काका आहे तुमचे ड्रायव्हर काका ते पण आमच्या रयतशी संबंधित आहे. या सगळ्यांचा हिशोब केला तर 1 कोटी रयत प्रवाहात आजही लोक आहेत. डेन्मार्कची लोकसंख्या 70 लाख आहे, फिनलँडची 54 लाख आहे, नॉर्वेची 49 लाख आहे, आयर्लंडची 43 लाख आहे, कुवेतची 30 लाख आहे. म्हणजे ह्या देशांपेक्षा रयत आपली मोठी आहे म्हणून आशिया खंडात हे वेगळे पण आपण सांगायला पाहिजे. अरे माझी रयत कशी मोठी आहे. आज जर बघितलं ना रयतचं बजेट काही दिवसांपूर्वी गोवा राज्याच्या बजेट एवढं होतं आणि आज रयत शिक्षण संस्थेचं बजेट 10 अब्ज रुपयांनी एवढं 10 अब्ज 49 कोटी रुपये हे रयत शिक्षण संस्थेचं वार्षिक बजेट आहे. काही कालावधीपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या बरोबर होतं. विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस चर्चा करू एकमेकांना सांगू की मी कोणत्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकतोय. अरे माझी रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडामध्ये कशी एक क्रमांकाची व्यवस्था. आणखी 2-3 गोष्टींवर आपण चर्चा आता हे चर्चा सत्रच आहे म्हणजे सगळी माहिती आपण एकमेकांना सांगून पुढे जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो मॅडम तो जो कॅमेरा आहे ना त्याला फोकस असा डोळ्यावर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड मॅकॉले नावाचा शिक्षण तज्ञ इंग्रजांच्या काळामध्ये होता आणि भारतामध्ये तेवढी शिक्षण व्यवस्था स्ट्रॉंग नव्हती. त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की शिक्षण हे शहरी भागामध्ये द्या म्हणजे ते खालीपर्यंत झिरपत नाही. आणि तो विचार कदाचित त्यांनी मांडला होता. त्या विचाराला अनुसरून शहरामध्ये शाळा सुरू झाल्या का तर कदाचित नसतील पण तरीही त्याचा विचार केला त्याचं मूल्यमापन केलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू केली. रानडेंनी पुण्यामध्ये महर्षी कर्वेंनी पुण्यामध्ये शाळा सुरू केली. युवन खंडागळे साहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी पण पुण्यामध्ये शाळा सुरू केली. बरोबर बरोबर का. पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याचं पहिलं कर्तव्य आणि काम जर कोणी केलं असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले. 1919 जी तुम्ही सांगता ना 4 ऑक्टोबर 1919 आपण जी तारीख सांगतो कालेला वसतिगृहाच्या रूपानं सुरुवात शुभारंभ झाला. त्याची सुरुवात आवाळे मॅडम ग्रामीण भागात ते कुठेही नव्हतं. ती कर्मवीर अण्णांनी केली. हे आपण सांगत नाही. आपण अण्णांविषयीचं वेगळं पण काय सांगणार. वेगळे पण हे की माझ्या अण्णांनी ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा सुरू केली म्हणून माझे अण्णा मला वेगळे वाटतात. अण्णांचे हे वेगळेपण आहे. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत हा विषय थांबत नाहीये. आणखी एक बाब आता दादांना त्याच्याविषयी अधिक मी काय सांगतोय ते लक्षात येईल. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR. आता CSR हा मुद्दा तुम्हाला माहिती नसेल शिक्षक बंधूंना माहिती की कंपन्यांकडून जो पैसा दिला जातो हा पैसा आता बऱ्यापैकी इथं येतो शिक्षणासाठी. पण परदेशी मॅडम त्याची सुरुवात 1912 साली कर्मवीर अण्णांनी केली होती. देश स्वतंत्र झालेला नव्हता आणि धनजीशा फुपर यांच्या बरोबर त्यांनी करार केला आणि सांगितलं की मी तुमच्या तिथं काम करतो मी पण नांगर विक्रीचं काम असो किंवा चिमणीचं ते काम असो हे सगळं काम मी करतो पण याच्यामधून येणारा 10% नफा माझ्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही खर्च केला पाहिजे. 1912 साली सांगितलं. त्याचं इम्प्लिमेंट झालं नाही. 100 वर्ष लागली त्याचं इम्प्लिमेंट व्हायला. भारत सरकारनं 100 वर्षांनी अण्णांचा विचार घेतला. 1914 साली CSR फंडिंगचा काय झाला या अण्णांची दूरदृष्टी. अण्णांचा विचार समजायला 100 गेली आणि म्हणून अण्णांचा विचार आपल्याला सगळ्यांना जोपासायचा आहे जपायचा आहे. अण्णांचं वेगळेपण लोकांपर्यंत पोहोचवायचंय ती जबाबदारी घेऊन मी आज 9-10 दिवस बाहेर गेलो. फक्त एकच काम अण्णांच्या विचारांचा जागर. एकच काम. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत आपण नुसतं अण्णांचं कार्य इथपर्यंत थांबत नाही. पहिली मुलींची शाळा कोणी काढली.
आता बक्षीस सगळ्यांनी सांग एकदम छान उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवलं जाणार डीएड कॉलेज कुणी काढलं? कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढलं. हा डीएड म्हणजे चित्रकर सर सांगतात डीएड म्हणजे जे शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं बघा. म्हणजे एक मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली, पण तीच मुलगी जर शिक्षिका झाली दादा तर ते हजारो कुटुंब केल्याशिवाय राहत नाही. ते महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. आणि त्या अध्यापक विद्यालयाचं नाव काय होतं ते सांगणारा बक्षीस आहे. पहिलं नाव दिलं त्यांनी, काय दिलं नाव? जिजामाता प्रॅक्टिस ट्रेनिंग स्कूल पहिलं त्यांनी निर्माण केलं. आणि दुसरी आणखी एक बाब त्याला जोडून सांगतो मी, कदाचित माहिती नसेल साठे सर. आता आपण नव्यानं कर्मवीरांच्या विचारांची मांडणी करू. विद्यार्थी मित्रांनो, आप्पासाहेब आणि सुशीलाताई यांचा विवाह सोहळा आणि महाराणी तारादेवी तिथं एक भेटवस्तू घेऊन आल्या. भेटवस्तू घेऊन आलेल्या त्या पैशांच्या रूपानं त्या चांदीच्या ताटामध्ये ते सगळ्या गोष्टी होत्या. ते त्यांनी स्वीकारलं अण्णांनी आणि आलेल्या आहेराच्या भेटवस्तूंच्या पैशामधून त्यांनी जिजामाता ट्रेनिंग स्कूल काढलं. विद्यार्थी मित्रांनो, त्या अण्णांचं वेगळेपण आहे. विद्यार्थी मॅडम, आपल्या जर घरी लग्न समारंभ काय जर असेल आणि आपल्याला जर कोणी भेटवस्तू दिली, मला म्हणत नाही मी, मला म्हणतोय, तर ती रात्रभर आम्ही मोजतोय कुणी दिलं कुणाला साडी द्यायच्या. साड्या वाटत त्याच्यावर आहे दादा. म्हणजे हा फरक आहे. कर्मवीरांच्या चरित्रातून जर तुम्ही काय घ्यायचंय तर त्याग, सेवा, निष्ठा या गोष्टी आपण घ्यायच्या. आणि त्या जर आपण घेत नसू तर आपण करंटे आहोत. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग बघत असताना आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख करेन की भारतामधली नव्हे, आता खरं भारतामधली म्हटलं तरी चालेल आणि महाराष्ट्रातली म्हटली तरी चालेल, पहिली कृषी शाळा कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढली. जमिनीच्या बागेमध्ये 11 एकर 38 गुंठ 575 रुपये खंडानं ती राजेंकडून त्यांनी जमीन घेतली आणि तिथं ती गोरगरीब बहुजन समाजाची मुलं आणली, त्यांना शेतीतली कामं करायला लावली आणि तिथून कृषी शाळेचा प्रारंभ झाला. आणि म्हणून महाराष्ट्रामधली पहिली कृषी शाळा काढण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटलांना. आणि त्याच्यात पुढे जाऊन मी सांगेन, कमवा आणि शिका तिथं सुरू झालं. कमवा आणि शिका ही संकल्पना माहित नव्हती, जगाला माहित नव्हती दादा. मी अजून पुढे माझ्या पुढे मी त्याचा उल्लेख करणार आहे. जगामधल्या अमेरिकेचा मी उल्लेख करून त्याविषयी मी बोलणार आहे. जगामध्ये कुणाला माहिती नव्हती. कमवा आणि शिका, श्रम करा आणि शिक्षण घ्या ही योजना तिथं त्यांनी सुद्धा कधी मुहूर्त बघितला नाही. ज्यावेळेस राजारामांचा जन्म झाला त्यावेळेस पालते जन्माला आल्यानंतर ते सांगायला आले लोक की महाराज बाळाचा जन्म पालथा झालाय. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, ज्या अर्थी बाळराजेंचा जन्म पालथा झाला त्या अर्थी ही पातशाही तो पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. रयत हा शब्द छत्रपतींनी पहिल्यांदा वापरला कष्टकऱ्यांसाठी. तो संस्थेला आला अण्णांनी. त्याच्या अजून पुढे जाऊन सांगेन मी, छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना अमावस्येच्या दिवशी. आणि हा तर प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की मी बापाचं नाव बदले, पण छत्रपती शिवाजी कॉलेजचं नाव दिलं मी बदलणार नाही. म्हणजे हे सगळा भाग आपण बघतो. अंधश्रद्धा कधी अण्णांनी मांडली नाही. आज आपण उठलं की पेपर मध्ये राशी भविष्य बघतोय मॅडम. राम आणि रावण र र एकच रास होते र र. राम रावण र र रास एकच. कृष्ण कंस भविष्य पाहण्यासाठी हात पुढे करू नका म्हणा.
भविष्य त्यांनाही असतं ज्यांना हात नसतात. घ्या, मला अर्थ कळाला. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग सांगत असताना मी माझ्या भाषणाच्या समारोपात जातो. अण्णांवर आपण अजून खूप बोलण्यासारखे, पण आता अण्णांचं कार्य वेगळेपण आपण सांगण्याचा प्रयत्न. पण अण्णांच्या कुटुंबावर कोण बोलत नाही. अनेक मी कार्यक्रमांना जातो, मी अनेक भाषणं ऐकली, अनेक पुस्तकं मी अण्णांच्या चरित्रावरची वाचली, आणि म्हणून मला असं वाटलं की अण्णांच्या कुटुंबावर का बोलत नाही तो. अण्णांच्या पत्नीचं नाव काय होतं? बक्षीस सगळ्यांना सामूहिक झाला. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्मी वहिनींनी तुम्ही जर कर्मवीरांची चरित्र वाचली तर कर्मवीरांच्या चरित्रामध्ये लक्ष्मी वहिनी यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी अनेक दागिने दिले. किती तोळे दागिने दिले माहिती? कोणी सांगितलं? कोण कोण बोलणार? किती? त्याचं अभिनंदन करा. त्याला बक्षीस नंतर द्या, नंतर बक्षीस घेऊन. दादा, अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख आहे 90 तोळ्याचा. काही आता बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी जे कर्मवीर निषेध लिहिले त्याच्यामध्ये 100 तोळ्यांचा उल्लेख आहे. आता जे सहसचिव जे आहेत मिनकुदळे साहेब, त्यांनी एक महान कर्मयोग योगी नावाचं पुस्तक लिहिले, आणि मीही आता त्या सगळ्या गोष्टींचं संशोधन करून किंवा माझ्या जेवढ्या अनेक पुस्तकांचा उपयोग करून डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचाही आदरपूर्वक उल्लेख करतो. 120 तोळं सोनं रयत शिक्षण संस्थेसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिलं. आज 120 गुणिले आबाळे मॅडम 70,000 किती होते आकडा? 70,000 गुणिले 120 जर म्हटलं तर ते मला वाटते 8 साडेआठ कोटी. माझं पण मी मराठीचा आहे, जरा विषय माझा मराठी आहे, गणित थोडंच आपण, म्हणजे ती सीआर मध्ये रक्कम जाते ती. आज त्याचं मूल्य एवढं आहे. आज महिलांना दागिना किती प्रिय असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणखी एक बाब मी सांगतो तुम्हाला, तुम्ही चरित्र जर अण्णांचं वाचत राहिला तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की आपण सगळेजण सांगतो कर्मवीर अण्णांच्या ज्यावेळेस मुलांना गोडधोड करायचं होतं, त्यांना जेवण करायचं होतं, पैसे नव्हते आणि सेक्रेटरीनं मंगळसूत्र गहाण ठेवलं. पहिल्यांदा मंगळसूत्र गहाण ठेवलं विद्यार्थी मित्रांनो, नंतर अण्णांनी ते सोडवून आणलं. दुसऱ्यांदा रयत शिक्षण संस्थेमध्ये असाच प्रसंग घडला. वहिनींनी पुन्हा मंगळसूत्र दिलं, पण ते मंगळसूत्र महागारी आणता आलं नाही. रयत शिक्षण संस्थेसाठी वहिनींनी स्वतःच मंगळसूत्र विकलं. म्हणून मला लक्ष्मी वहिनी पाटील रयत माऊली वाटतात विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज जर मी माझ्या बायकोला म्हटलं मला समाजसेवा करायची, तुझं मंगळसूत्र देते का? सचिन सर, ती म्हणून जाळ झाला तुझ्या समाजसेवेचा. माझ्या मंगळसूत्र घेऊन तू समाजसेवा करायला निघाला बाई. नाही, ते शक्य नाही. आणि म्हणून वहिनी महान वाटत. याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. त्यांचा महानता आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्या महानतांना नेहमी बघा हाडाची पूड आणि रक्ताचं पाणी करून आज अण्णांनी रयत फुलवलेली विद्यार्थी. जसं वहिनींविषयी आपण सांगतो, अण्णांच्या मुलाचं नाव काय होतं? अण्णांच्या मुलाचं नाव काय होतं? हा, त्याला बोलून द्या, त्याला नंतर दिलं तरी चालतंय, पण नंतर घेऊन बरं. अभिनंदन करा. हे छोटे छोटे जरी प्रश्न असले तरी अण्णांचं चरित्र समजून घ्यायला याची नक्की मदत होणार आहे. आप्पासाहेब लहान होते, राजाराम महाराजांनी त्यांना 10 रुपयांची शिष्यवृत्ती दिली. ज्यावेळेस अण्णांना समजलं आप्पासाहेबांना 10 रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली, त्यावेळेस अण्णा आप्पाकडे गेले आणि सांगितलं, आप्पा तुला 10 रुपयाची शिष्यवृत्ती राजाराम महाराजांनी दिली, 7 रुपये तू संस्थेत जमा कर आणि 3 रुपयात तुझा खर्च भागव. आणि आप्पा तरी सुद्धा म्हणले, हो अण्णा मी 3 रुपयात खर्च भागवतो. हा त्याग आप्पासाहेबांचा हा त्याग आहे आप्पासाहेब पाटला. आज जर आपण लहान अवस्थेत आपल्याला जर सांगितलं कोणी तर आपण ती गोष्ट करणार. मला दिली स्कॉलरशिप, तुम्ही त्यातलं 7 मागताय. एवढंच नाही, ज्यावेळेस आप्पासाहेबांवर संघटक पदाची रयत शिक्षण
संस्थेची जबाबदारी होती त्यावेळेस दादा यशवंतराव चव्हाण साहेब आप्पासाहेबांकडे आले आणि त्यांनी सांगितलं, आप्पासाहेब आम्हाला सातारा विधानसभेमध्ये माणूस नाहीये, तुम्ही निवडणुकीला उभा राहा, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, सगळा खर्च मी करतो तुमचा. आप्पासाहेबांनी नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं, मी रयत शिक्षण संस्थेचा संघटक म्हणून काम करतोय, मी त्याच्यामध्ये भाग घेणार नाही. पण तुम्ही सांगताय तर दादासाहेब जगतापांना उमेदवारी द्या. दादासाहेब जगतापांना उमेदवारी त्यांनी द्यायला लावली. ते नंतर आमदार झाले, नामदार झाले, मंत्री झाले, आप्पासाहेबांना भेटायला आले. आप्पासाहेबांनी तरीही नम्रपणे त्यांच्या सत्काराचा तो स्वीकार केला, परंतु मनामध्ये कुठली किंतु भावना आली नाही, अरे मी पण मंत्री झालो असतो. हे आप्पासाहेबांचा त्याग आहे विद्यार्थी मित्रांनो. उलट मोठा त्याग कोण करू शकतो दादा? मला जर अजून कोण म्हटलं की आपण म्हणतो चला मला सरपंच पद मिळतंय, मला झेडपीचं जसं मिळतंय, मला आमदार जर तुम्ही करताय तर चला ना, तुम्ही सांगताल तसं नाही. हे आप्पासाहेबांचं वेगळेपणे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या जीवनामधल्या इतर गोष्टी तर तुम्हाला ते स्टोअरचा राजीनामा ते अनेक पुस्तकांमध्ये त्या विषयावर मी बोलतो. अण्णांच्या मुलीचं नाव काय होतं? अण्णांच्या मुलीचं नाव काय? शकुंतला. विद्यार्थी मित्रांनो, अण्णा एकदा असंच निघाले आणि तिला बक्षीस शकुंतला ताईंच्या घराकडे अण्णा गेले आणि घरी अण्णा एकदम अस्वस्थ होते. शकुंतला ताई घरामध्ये होत्या. अण्णा आल्यानंतर त्यांना फार आनंद झाला आणि ते म्हणले, अण्णा तुम्ही आला एवढ्या दिवसातून, कसे आहात? अण्णा बसले, अण्णा काहीच बोलत नव्हते. आणि नेमकं शकुंतलाताईंच्या लक्षात आलं अण्णा अस्वस्थ आहेत. तेवढ्यात अण्णांचं लक्ष शकुंतलाताईंच्या हातामधल्या बांगड्यांकडे गेलं आणि अण्णांनी शकुंतलाताईंना सांगितलं, शकू तुझ्या बांगड्या जरा वाकड्या तिकडे झाल्यात ग, मी आणू का दुरुस्त करून? हो अण्णा, आणा दुरुस्त करून. शकुंतलाताईंनी बांगड्या दिल्या अण्णांना. अण्णांनी त्या बांगड्या घेतल्या, सोनाराकडे गेले, ते पैसे मोडले आणि डी शिंदे तुकाराम माने यांना परदेशी शिक्षणासाठी त्यांची फीज अण्णांनी शकुंतलाताईंच्या बांगड्यामधून भरली. परंतु शकुंतलाताईंनी कधी बांगड्यांचं नाव घेतलं नाही. त्या शकुंतलाताईंचा त्याग आपण समजून घेतला. एवढेच नाही, वृद्धापकाळामध्ये जे 50,000 रुपये, बघा मी रक्कमा सांगतोय, त्या काळात सोप्या रकमा नव्हत्या त्या, ते 50,000 रुपये सुद्धा रयत शिक्षण संस्थेला शकुंतलाताईंनी दिले. आप्पासाहेबांनी, सुशीलाताईंनी मरणोत्तर नेत्रदान केले. हे किती जणांना आपण चर्चा करतो. मृत्यूनंतर नेत्रदान केलं, त्याच्यामुळे 4 लोकांना जीवदान मिळालं, 4 लोकांना डोळे मिळाले. हा अण्णांचा संस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो. आप्पासाहेबांनी कधीही त्यांनी कुरकुर केली नाही. शकुंतलाताईंनी अण्णांनी असं केलं म्हणून कुरकुर केली नाही. लग्नात फक्त 10 मिनिट होत, अण्णा येतील का नाही त्याचीच गॅरंटी नव्हती शकुंतलाताईंनी. बघा मुलीच्या लग्नात, कविता मॅडम, मुलीच्या लग्नामध्ये बाप उपस्थित राहील का नाही, या मुलीला जर शाश्वती नसली तर त्याच्यासारखं अजून काय असतं. शेवटच्या 10 मिनिटात अण्णा आले. आप्पासाहेब देसाईंना नंतर एक शिफारस पत्र लागत होतं, ते वकील होते, नाही दिला अण्णांनी, नाही दिला अण्णांनी. माझ्या शिफारसीने काय होणार नाही. पण कधी शकुंतलाताईंनी कुरकुर केली, तक्रार नाही केली. आणि म्हणून मला अण्णांच्या चरित्रामधून हा सुद्धा संदेश द्यावा. हात पुढे करा, हात पुढे करा. जो कंप्लेंट करता है वो कभी कंप्लीट नहीं होता. कंप्लेंट म्हणजे तक्रार, COMPLAIN, आणि कंप्लीटचं स्पेलिंग COMPLET. बरोबर आहे ना? कंप्लेंट करणं, तक्रार. जो तक्रार करतो तो कधी पूर्ण होत नाही आणि आपण नेहमी तक्रार करत असतो. अनेक गोष्टींसाठी आपली तक्रार असते. तर अण्णांचं चरित्र आपल्याला ही सुद्धा भावना सगळ्यांमध्ये जोपासतं. आणि मी माझ्या भाषणाचा समारोप करत असताना अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थान काय होतं दादा, आता आपण चर्चा करत होतो आपल्या केबिन मध्ये मॅडमच्या. विद्यार्थी मित्रांनो, अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थान सांगताना मी एक प्रसंग आवर्जून सांगेन तुम्हाला. शेवटच चाललोय आपण भाषणाच्या. फेसबुक माहितीये तुम्हाला सगळ्यांना? फेसबुक माहितीये? किती जणांना माहितीये? घ्या. आता पुढचा प्रश्न माझा आहे, फेसबुकचा संस्थापक कोण? त्याचं अभिनंदन करा सगळ्यांना. आता हा सोपा आहे, त्याला थोडा अवघड प्रश्न विचारतो मी. त्याच्या पत्नीचं नाव काय? हा बरं,
मॅडमनीच उत्तर दिलं, प्रिसिला चान. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित असं वाटेल की मार्क झुकेनबर्गचं तर तुम्ही वाचा ते, म्हणजे त्याला कॉलेजमधून काढलं, वयाच्या 36, 37, 38व्या वर्षी आज जगातल्या पहिल्या 10 श्रीमंताच्या यादीमध्ये त्याचं नामोल्लेख आहे. आणि त्याच्या पत्नीचं प्रिसिला चान ही कोणाला माहिती नाही, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की ती सुद्धा नामवंत शिक्षण तज्ञांपैकी एक आहे. आणि त्यांना एक मुलगी झाली. आता तिचं तर नाव माहिती असायचं काय कारण नाही, माहिती आहे का तिचं नाव काय? त्यांना एक मुलगी झाली. आता आणि तर चेहऱ्यात हे सगळं लेटेस्ट आहे. मार्क झुकेनबर्ग काय गेलेलं नाही, अजून तिथंच आहे. 38 आहे, 39 वय असेल त्याचं. तर त्यांना मुलगी झाली, त्यांचं नाव त्यांनी ऑगस्ट ठेवलं. ऑगस्ट. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस त्यांना त्याला आपत्ती होतं त्यावेळेस मार्क प्रिसिलाला म्हणतो की तू मला एक सुंदर अनमोल भेट दिलेली आहे, तर मी तुला काय देऊ इच्छितो, भेटवस्तू, गिफ्ट, काही रक्कम रोख स्वरूपात मी तुला देऊ इच्छितो, तू ठरव. आणि एक कोरा, सगळ्यांना लक्षपूर्वक आहे, एक कोरा धनादेश तो प्रिसिलाच्या समोर ठेवतो. पण प्रिसिला म्हणते की हा धनादेश, हा चेक तुम्ही मला उद्या द्या, मी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सगळे पत्रकार समोर बसतात, प्रिसिला, मार्क, सगळेजण समोर असतात तिथं. आणि प्रिसिलाला तो धनादेश चेक तो मार्क लिहून देतो, म्हणतो तुला पाहिजे ती रक्कम टाक. त्याच्यावर रक्कम टाकते आणि सांगते ही सगळी रक्कम मी जगामधल्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे, देणार आहे, डोनेट करणार आहे. आणि मग तिला पत्रकार प्रश्न विचारतात की ही प्रेरणा तू कुठून घेतलीस? त्यावेळी ती अनेक नामवंत शिक्षण तज्ञांची नावं सांगते. त्याच्यामध्ये 2 नावं ती महाराष्ट्रामधली सांगते. त्याच्यामधलं पहिलं नाव असतं सावित्रीबाई फुले आणि दुसरं नाव असतं कर्मवीर भाऊराव पाटील. आणि मग तिला पत्रकार पुन्हा प्रश्न विचारतात की तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी काय माहिती आहे? तर ती जे सांगते ते कदाचित आपण विचार करू त्या विषयावर. ती सांगते की जगामध्ये जेवढे विद्यार्थी शिकून शहाणे झालेले आहेत त्यातले सर्वाधिक शिकून शहाणे विद्यार्थी करणारे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रिसिला चान, मार्क झुकेनबर्ग यांना अण्णांचं महत्व कळलं, पण आपल्याला अजून नाही कळलं. विद्यार्थी मित्रांनो, भूतानचे राजे, भूतान देश आपल्या वर सीमेवर असणारा वांगचूक रयत शिक्षण संस्थेला भेट देतात आणि रयत शिक्षण संस्थेचं कौतुक करतात. हे अण्णांचं आंतरराष्ट्रीय महत्व. इव्हन एवढ्यावरच नाही, रशियाचे पंतप्रधान मार्शल बुगाविन रयत शिक्षण संस्थेला भेट देतात, अण्णांबरोबर चर्चा करतात दादा. आणि अण्णांचं कौतुक याच्यासाठी करतात ते की मी सामुदायिक शेतीचा प्रयोग छान केलाय असं गौरव करत त्यांचे. आणि नंतर भास्कर सर सामुदायिक शेतीचा प्रयोग रशियामध्ये नंतर झालाय. म्हणजे अण्णांचं हे महत्व आपण समजून घेतलं पाहिजे, हे आपण याच्यावर विचार केला पाहिजे. आणखी अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थान सांगताना बॅरिस्टर पी.जी. पाटलांविषयी मी सांगेन की ते अमेरिकेमध्ये गेले होते आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथं ब्लॅकबर्ड नावाचं कॉलेज आहे, ब्लॅकबर्ड. त्या कॉलेजचे प्राचार्य तिथं प्रेसिडेंट म्हणतात कॉलेजच्या प्राचार्यांना, लुडलुम म्हणून प्रेसिडेंट कॉलेजचे. तर त्यांना ते भेटतात आणि लुडलुम जे प्राचार्य असतात त्यांना ते सांगतात की मी महाराष्ट्रामधून आलोय, असं सगळं परिचय करून देतात. त्यावेळी जो भाषणाचा समारोप होतो तिथं अण्णांचा फोटो आहे, ब्लॅकबर्ड कॉलेजला अण्णांचा फोटो आहे, ते समजून घ्या अमेरिकेमध्ये. आणि भाषणाचा समारोप करताना ते प्रेसिडेंट सांगतात की आम्हाला वाटलं स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग, कारण ब्लॅकबर्न कॉलेजच्या सगळ्या इमारती या स्वतः विद्यार्थ्यांनी बांधलेल्या आहेत, हे ते वेगळेपण आहे त्या ब्लॅकबर्न कॉलेजचं. ते म्हणतात भाषणामध्ये आम्हाला वाटलं की आम्हीच स्वावलंबी शिक्षणाचा पहिला प्रयोग सुरू केलाय, पण आमच्या अगोदर 13 वर्षांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा प्रयोग केलाय जगामध्ये. हे सांगू आपण, हे सगळ्यांना आपल्याला सांगायची गरज आहे. अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थान सांगण्याची गरज आहे. जगामधलं सगळ्यात कमी वयाचं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं? कुणाला? मॅडम पे त्यांना गिफ्ट द्यायचं.
मला मॅडमच सगळी उत्तरं सांगतात आहे. असू दे, ती कमीत कमी कॅप्टन तर आपले स्ट्रॉंग आहे. मला तिच्यावर तालिबानींनी गोळ्या झाडल्या तरीही त्यांनी शिक्षणाचं कार्य थांबवलं नाही. आणि मग शेवटी ज्यावेळेस तिला पत्रकार प्रश्न विचारतात की तू हे सगळं कशी प्रेरणा घेऊन काम करते, त्यावेळेस ती 10 शिक्षण तज्ञांची त्याच्यामध्ये नावं सांगते. त्याच्यामध्ये अग्रणी नाव असतं कर्मवीर भाऊराव पाटील. हे आपण सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी दादा इंग्लंडला वसतिगृह सुरू करण्याचं पहिलं भारतामधलं काम अण्णांनी केलं. 1950 साली इंग्लंडला वसतिगृह स्थापन केलं. आजही आपल्याला जर इथून आणि परदेशी 12 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवलं. आज बाप मुलाच्या नावावर कर्ज काढत नाही भरत भाऊ, पण अण्णांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढून 12 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवलं. या अण्णांचं वेगळेपण आपण सगळ्यांनी समजून घेऊया. अण्णा मगाशी कोणी उल्लेख केला साठे सरांनी, अण्णा 6वी नापास होते. 6वी नापास असणारं व्यक्तिमत्व म्हणजे मार्कांवरून गुणांवर काहीच नसतं. दादा कोणते गणितात नापास आहे, न्यूटन स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये नापास आहे. करिश्मा कपूर फक्त 6वी शाळा झालेली, कॅटरीना कैफ शाळेतच गेली नाही. इंदिरा गांधी लॅटिन परीक्षा नापास आहेत. स्वामी विवेकानंदाला 39% गुण होते, शरद पवारांना 35% गुण होते. असं नाहीये फक्त मार्कांवरच सगळं होतं. तुमच्यातली सुद्धा घडण होईल. विद्यार्थी मित्रांनो, एक शेवट करतो माझ्या भाषणाचा. एक अंध माणूस कंदील घेऊन निघालेला होता आणि तो कंदील अंध तो माणूस होता. दुसऱ्या माणसाने त्याला आता कंदील दिला होता. कंदील याच्यासाठी दिला होता की दुसरा माणूस धडकू नये. आणि तो असाच पुढे रस्त्याने निघाला. काही कालावधीने एक माणूस धडकला त्याला येऊन. आणि तो अंध माणूस म्हणला, अरे तू कसं काय मला धडकला? तो म्हटला, मित्रा असं का बोलतोयस? तो म्हणला, अरे माझ्या हातात कंदील होता, मला दिसत नाही पण तुला तर दिसत होता. तो म्हटला, मित्रा तुझ्या हातामधला कंदील दिसला आहे आणि म्हणून माझी धडक तुला झाली. अण्णांनी ज्ञानदानाचा हा कंदील तुमच्या माझ्या हातात दिलेला आहे. हा फक्त विभावरीताई किंवा फक्त दादा यांनीच फक्त काम करायचं आणि आपण सगळ्यांनी फक्त हे विसरून जायचं असं नाहीये. हा कंदील परदेशी मॅडम आपल्याला तेवढ ठेवायचा आहे आणि ही सगळी जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे. आज कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं खूप वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं. खूप चांगली चर्चा झाली. अण्णांचं चरित्र सगळ्यांनी घरी सांगा, सगळ्यांपर्यंत प्रसारित करा. कर्मवीरांच्या विचारांचा जागर आपण असाच चालू ठेवूया. विचारांचा वारसा युवावरीताईंचंही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना की खऱ्या अर्थानं या शाळेला नव्हे तर सगळ्या रहित लोकांना सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन असतं. एवढा मोठा त्याग सेवा त्यांनी या निमित्तानं दिलेली आहे. मी त्यांचंही या निमित्तानं धन्यवाद देतो.